हॅलो विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण BMS एक्सेप्टेड कट ऑफ 2026 पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीमध्ये 4,88,512 ऑल इंडिया रँकच्या आतमध्ये जर विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला BMS ह्यावेळेस भेटून जाईल. तर गेल्या वर्षीचा 4,88,512चा ओपनचा स्टुडंट लास्ट होता. तर त्याच्या आतमध्ये जर तुमचा आत्ता रँक असेल ऑल इंडिया रँक तर तुम्हाला BMS अलर्ट होऊन जाईल. नंतर OBC कॅटेगरीची रँक 4,93,321 इतकी होती. त्याच्या आतमधील OBC विद्यार्थ्यांना BMS कॉलेज अलर्ट होऊन जाईल. नंतर VJAची 4,95,231 इतकी होती. त्याच्या आतमध्ये जर असेल तर BMS कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. NTBमध्ये 5,12,325च्या आतमध्ये जर असेल तर NTB स्टुडंटलासुद्धा BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. नंतर NTCमध्ये पण 4,97,493 याच्या आतमध्ये जर असेल तर BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. नंतर NTD कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 4,98,555 इतक्या रँकला गेल्या वेळेस लास्टचा स्टुडंट अलॉट झाला आहे. त्याच्या आतमध्ये जर तुमची रँक असेल तर तुम्हाला BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. नंतर आहे SC कॅटेगरीला गेल्या वेळेसचा 5,14,532 इतकी ऑल इंडिया रँक त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. नंतर ST कॅटेगरी 6,78,542 इतकी ऑल इंडिया रँकच्या आत असेल तर तुम्हाला BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. आणि लास्ट ACBC कॅटेगरीमध्ये 5,23,787 ऑल इंडिया रँकच्या आत असेल तर तुम्हाला BMS कॉलेज अलॉट होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट हा 18 ते 20 तारखेमध्ये लागण्याचे चान्सेस आहेत आणि लागू शकतो 18 ते 20 तारखेमध्ये. तर हे ज्या रँक आहेत या रँकच्या आतमध्ये जर तुमची रँक असेल तर तुम्हाला BMS कॉलेजसाठी तुम्ही एकदम सेफ आहात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला BMS काउन्सिलिंगबद्दल नवनवीन आणि फ्रीमध्ये व्हिडिओ पाहता येणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्रीमध्ये काउन्सिलिंग करणार आहोत. तर जेवढे पण गरजू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि तुम्ही पण लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.